मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 46. तेरे नाम से शुरू तेरे नाम पे खत्म. डॅड, तशी तर मी पण नाराजच आहे की तुम्ही आम्हाला तिघींना इथे सोडून एकटे कॅनडाला जात आहात. हलकेसे गाल फुगवत तिनेही जिया आर्याच्या सुरात सूर मिसळला. भाईको, अब तुमको क्या हो गया? रात को ही मैंने सॉरी बोला और आप तो खुद सब समझ गई. तो अब ये डिस्कशन फिर से क्यों? त्याने गोंधळूनच पाहिलं आणि तिच्या डोळ्यांची सूचक उघडझाप बरंच काही सांगून गेली. अहो, बायको म्हणून मी तुम्हाला साथ देणारच आहे, पण या क्षणी मी मम्मा म्हणून बोलत आहे. ओ, देन मम्मा, व्हॉट डू यू सजेस्ट? मी काय करू? रिअर व्ह्यू मिरर मधून प्रिन्सेसकडे पाहत प्रश्न पत्नीला. दोनच ऑप्शन्स आहेत. एक तर आम्हाला तुमच्यासोबत घेऊन जा, नाहीतर तुम्हीही कॅनडाला जायचं नाही. मान झटकत काहीसं ठामपणे बोलणं. बरोबर ना राणू, आयू, तुम्हाला काय वाटतं? मागे वळून त्यांचीही मतं मागितली आणि दोघीही विचारात. आर्याच्या चेहऱ्यावर हलकासा आनंद, तर जियाच्या डोळ्यात प्रश्न तरळले. ओके, आपण सगळे जाऊया कॅनडाला. राजीवनेही क्षणात दिलेला होकार. चालेल डॅड, मस्त, आपण सगळे जाऊया. आर्याच्या डोळ्यात आनंद, उत्साह. पण मम्मा, आमची स्कूल मिस करायची 10 days. जियाचे मोठे डोळे आणि कपाळ आकसलं प्रमाणाबाहेर. हो, मग आता दुसरा काय मार्ग आहे? डॅड सोबत जायचं असेल तर शाळेला सुट्टी घ्यावीच लागणार. आत्ता व्हेकेशन तर नाहीच ना. मम्माचं शांत स्वरात समजावणं. मम्मा, आम्ही लास्ट वीक 3 days स्कूल मिस केली, तर त्यात एव्हरी सब्जेक्टचा एक टॉपिक शिकवून झाला. टीचरने नोटबुक्सवर रेड क्वेश्चन मार्क्स करून इनकम्प्लीट लिहिलं होतं. आमच्या नोट्स पूर्ण करायला आम्हाला नेक्स्ट 3 days गेले आणि ते मिस झालेले टॉपिक्स आम्हाला स्वतःलाच शिकावे लागले. सेल्फ स्टडी. आय मीन, टीचर काही फक्त आमच्या दोघींसाठी सेम टॉपिक पुन्हा शिकवणार नाही ना. जियाने मांडलेले मुद्दे, शाळा बुडवण्याचे निगेटिव्ह पॉइंट्स नीट स्पष्ट केले. आयू, व्हॉट डू यू थिंक? मम्माने आर्याकडे वळून पाहत भुवया उंचावल्या आणि काही वेळापूर्वीचा तिचा आनंदी चेहरा थोडासा चिंतेत बुडाला. येस मम्मा, 7 सब्जेक्ट्सच्या इनकम्प्लीट नोट्स 21 पेजेस लिहावे लागले. माझे हात दुखायला लागले. दोन्ही हाताचे पंजे नाचवतच आर्याचं केविलवाणेपणे बोलणं. जिया हसू लागली. मम्मा, मिस झालेल्या टॉपिक्स मधलं लँग्वेज आणि सोशल स्टडीज तर तू आम्हाला शिकवलं, आणि सायन्स मॅथ्स आम्हाला कबीरने शिकवलं. जियानेही माहिती पुरवली आणि तो मात्र भारावून मेघाकडे पाहत होता. तिने लास्ट वीक 5 दिवसांच्या सुट्टीत किती काय काय केलं आहे याची जाणीव होत होती. सकाळच्या मुलींच्या टिफिनने सुरू होणारा तिचा दिवस, सगळ्यांच्या ब्रेकफास्टची तयारी, त्यात 2-3 दिवस बुवाजी फुफाजींच्या विशेष मागण्या पुरवणे, घरी अधेमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत अन उठबस, लंच डिनरमध्येही भारती दिदींना मदत, दुपारी संध्याकाळी वेळ मिळेल तसे मुलींचा अभ्यास अन प्रोजेक्ट्स, त्यात सण सणवारही सांभाळणे, रिधिमा, काव्या, कबीर सोबतही वेळ घालवणे, मम्मीजी पापाजींच्या जेवणाची औषधांची काळजी घेणे, आणि हे सर्व करताना ऑफिसच्या जबाबदाऱ्याही घरून पार पाडणे. दिवसभर थकूनही रात्री त्याला भेटताना हसरा चेहरा, प्रफुल्लित की तिचं मोहक हसू पाहून त्याचाच थकवा दूर व्हावा. मेघा, तुम्ही लग्नानंतर सुट्टी घेतली तेव्हा आय वॉज अपसेट की तुम्ही घरी अँड मी ऑफिस. बट नाऊ आय रिअलाइज, घरी राहूनही तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काम केलं आहे. रादर माझ्याही रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हीच पूर्ण केल्या. हॅट्स ऑफ टू यू मेघा. अहो, असे काय बघताय? तिने नजरेनेच विचारलं आणि त्याचं नजरेचंच उत्तर, नथिंग. बरं, मग काय करूया?
तिकीट्स बुक करायची का कॅनडाची? आज टीचरला भेटून सुट्टीच सांगूया. हो ना डॅड? तिने मुद्दाम जोर देतच विचारलं आणि त्यानेही होला हो करत मान डोलावली. नो मम्मा, आम्ही 10 days स्कूलला सुट्टी नाही घेऊ शकत. खूप स्टडीज मिस होतील. बारीक डोळ्यांनीच काळजी करत जियाचं मत. आणि मी नोट्सचे 50 पेजेस पुन्हा नाही लिहिणार. मान जोरदार हलवत आर्याचा नकार. आर्या, तुझे तर स्विमिंग कॉम्पिटिशनचे सिलेक्शन आहे वेन्सडेला. नीट प्रॅक्टिस कर. सिलेक्शन झालंच पाहिजे. तुला आपल्या स्कूलला रिप्रेझेंट करायचंय. जियाने आठवण करून दिली. येस जिया, आणि तुझ्या स्पेलिंग बी कॉम्पिटिशनचा फर्स्ट राऊंड आहे फ्रायडेला. तुला जिंकायचं आहे. आर्याने मूठ घट्ट करत दिलेलं प्रोत्साहन. ओ, सो तुम्ही दोघीही खूप बिझी आहात. तर कॅनडा प्लॅन कॅन्सल करूया. कॉम्पिटिशन्स इम्पॉर्टंट आहेत ना. मम्माने लावलेला समजावणीचा सूर आणि जिया आर्या दोघींनी दिलेला होकार. हे संपूर्ण संभाषण तो फक्त ऐकत होता शांतपणे. सर्व सूत्रे मम्माच्या हातात देऊन डॅडने आज बॅकसीट घेतलेली. पॅरेंटिंगच्या प्रवासातील हे विमान उडवताना आज दोघांच्या टीममध्ये ती पायलट होती आणि तो को पायलट. जेवढी मदत लागेल तेवढी करायची, नाहीतर पायलटचं फक्त निरीक्षण करायचं आणि त्याच्या कृतीतून संभाषणातून नवीन शिकता येईल ते टिपून घ्यायचं. पुढच्या वेळी कदाचित पायलटची जबाबदारी तुमच्याकडे असेल, कारण बायकोने को पायलट बनून साथ द्यायचं ठरवलं असेल. ओके देन, मी पण कॅन्सल करतो माझी व्हिजिट. त्याचं उसासा देतच बोलणं. ओ, असं म्हणताय का? पण मग तुमचे फ्लाईट तिकीट्स, हॉटेल बुकिंग्स सगळंच कॅन्सल करावं लागेल ना? तिने काहीसं काळजीनेच विचारलं. येस, त्याचंही मोघम उत्तर. आपल्या तिकीट बुकिंग्सचे काही पैसे वाया जातील हे यांच्यासमोर बोलू की नको या विचारात ती. बट डॅड, लास्ट टाइम एकदा आपण दादाजींचे लंडन तिकीट्स कॅन्सल केलेले कारण दादाजींचा नी पेन वाढलेला. दॅट टाइम आपल्या तिकीटचे सगळे पैसे रिफंड मिळाले नाही ना? जियाने बरोबर 6 महिन्यापूर्वीची घटना लक्षात ठेवलेली. हो, असंच होतं ग. असे 2 दिवस आधी कॅन्सल केलं तर बरेच पैसे वाया जातात, मेघाने कळकळीने सांगितलं आणि त्याने ओठ घट्ट करतच हसू अडवलं. एकही पैसा वाया न घालवणे तिच्या आयुष्याचा मोटो. शांघायची व्हिजिट पोस्टपोन करताना तिने ऐकवलेलं लेक्चरही आठवलं त्याला. जियाचं हुबेहूब मेघासारखा विचार करणं त्याला चकित करत होतं. म्हणूनच ग, अगदी खूप अनअवॉइडेबल रिझन असेल तरच कॅन्सल करणे ठीक आहे, नाहीतर कॅन्सल करू नयेच. काय हो, बरोबर ना? तिचं भुवया उंचावत विचारणं आणि त्याचाही मान डोलावत होकार. अहो, तिकडे तुमच्या अनेक महत्वाच्या मीटिंग्स प्लॅन असतील ना? मोठ्या बिझनेस ग्रुप्सचे CEO, CFO सगळ्यांना तुम्ही कळवलं आहे की मंगळवारी तुम्ही कॅनडामध्ये असणार. तर मग त्यांना लास्ट मिनिट काय सांगणार? माझ्या मुली रुसल्या आहेत म्हणून मी येत नाही. तिने नजरेच्या कोपऱ्यातून मागे पाहतच शेवटचा मास्टर स्ट्रोक मारला. मम्मा, तू काय पण काय सांगते डॅडना? ते असं कसं सांगणार? अँड आम्ही काही खूप जास्त रुसलो नाही, थोडंसंच रुसलेलो. आणि आमचे डॅड CFO आहेत, त्यांना खूप जास्त काम असतं. इम्पॉर्टंट डिसिजन्स घ्यायचे असतात, तुला माहितीये का? आर्याने काहीसं ठणकावूनच विचारलं आणि मेघाने गर्रकन वळून पाहिलंच. आर्याचं डॅडची बाजू घेऊन बोलणं तिच्यासाठी नवीन नव्हतंच. मेघा फक्त हळूच हो म्हणत समाधानाने हसली. तिचा मास्टर स्ट्रोक बरोबर काम करत होता. आयू, मम्मा पण VP आहे आणि ते दोघे सोबत काम करतात. डॅडना इम्पॉर्टंट डिसिजन घेताना मम्मा पण हेल्प करते, राईट डॅड? आर्याच्या बोलण्यानंतर जिया थोडीच गप्प बसणार होती. तिनेही लाडक्या मम्माची बाजू उचलून धरली. येस प्रिन्सेस, सगळे इम्पॉर्टंट डिसिजन घेताना मम्मा मला ऑलवेज हेल्प करते. त्याच्या बोलण्यावर तिनेही एकटक पाहिलंच. ती क्षणभराची नजरानजर, देवाणघेवाण कौतुकाची, विश्वासाची, प्रेमाची. डॅड, तुम्हीच आम्हाला शिकवलं ना, कमिटमेंट्स कधीही ब्रेक करायची नाही. तुम्ही कॅनडाला जा आणि सगळ्या मीटिंग्स अटेंड करा.
आर्याचं मनापासून बोलणं. येस डॅड, तुझं काम फास्ट फास्ट संपव आणि लवकर परत ये. जिया ही छानसं हसली. रिअली? मी जाऊ? त्याला अजूनही खरं वाटेना. इतक्या सहज दोघी कशा काय मानल्या? ना फारसा हट्ट ना जिद्द, साधंसं संभाषण आणि दोघींनी हसतच डॅडवरचा रुसवा सोडला. कार पार्क करून तो वळून पाहत होता. त्याने पुढे केलेल्या तळहातावर येस डॅड, यू मस्ट गो असं म्हणत जिया आर्याने हात ठेवला आणि सर्वात वर मेघाचा हात. चौघांच्या हाताची घट्ट पकड, आम्ही सर्व कायम सोबत असं दर्शवणारी. हसरे प्रसन्न चेहरे. मम्मा, आम्हाला एक्झिबिशन हॉलमध्ये लवकर जायचंय. डॅड, आम्ही पुढे जातो, तुम्ही मागून या. आपापल्या छोट्या बॅग्स सांभाळत दोघीही स्कूलच्या मेन लॉबीकडे पळाल्या. चौघांच्या पकडीतून दोघींचे चिमुकले हात पळून गेलेले आणि आता हातात हात उरले दोघांचे. मला वाटलं नव्हतं प्रिन्सेस इतना जल्दी मान जाएंगे. तिच्या हातावर थोपटत आनंदी उसासा. हो, मलाही थोडंसं अवघडच वाटलेलं, पण दोघी कशा समजूतदार आहेत. तीही मनमोकळं हसली. गुड. सो मिशन कन्व्हिन्सिंग जिया आर्या तो सक्सेसफुल हो गया. हो, पण आता मिशन आई बाबा बाकी आहे मेहराजी. डोळे नाचवतच तिचं बोलणं. आप मदत करोगे ना प्लीज. डोळे बारीक, गयावया करणं. मुळीच नाही. जिया आर्या मिशन मी पूर्ण केलं. आता आई बाबांना तुम्ही समजवायचं. मान उडवत पर्स सांभाळत गाडीतून उतरलीच आणि तो तिच्या पाठी. आजपर्यंत जियाचे डॅड आणि आर्याची मम्मा म्हणून शाळेत भेटणारे ते दोघे प्रथमच जिया आर्याचे मम्मा डॅड पती पत्नी या अनोख्या रूपात शाळेत प्रवेश करत होते. सायन्स एक्झिबिशन आणि पीटीएम, शाळेला जत्रेचे रूप आलेले. सर्वत्र मुले अन पालकांचे घोळके. एकाच वर्गातील मुलांची पालक मंडळी कोंडाळे करून गप्पा करत होती. परीक्षेतील पेपरवर आणि मार्कांवर विशेष चर्चा. हिस्ट्री पेपर कसा टफ होता, अमुक अमुक शिक्षकाने माझ्याच मुलाला कसे कमी मार्क्स दिले, तेरी बेटी को मेरे बेटे से ज्यादा परसेंटेज कैसे मिले, आप वो मैथ्स टीचर के स्पेशल ग्रुप ट्यूशन्स में एडमिशन ले रहे हो क्या. थिअरी पेपरला काही अर्थच नाही. IIT एंट्रन्स सारखे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर हवे. इथपासून ते पूर्ण एज्युकेशन सिस्टीम बदलून टाकणे गरजेचे अशी अफाट मते मांडणारे रथी महारथी आसपास होते. आणि या जत्रेतून वाट काढणारे मिस्टर अँड मिसेस मेहरा. तिची आजूबाजूस भिरभिरणारी नजर. कुणी ओळखीचं दिसतं का? मातोश्रींच्या व्हॉट्सॲप ग्रुपमुळे गेल्या 3-4 महिन्यात काही जुजबी ओळखी झाल्या होत्या. म्हणजे व्हॉट्सॲप पुरत्याच, कारण इथेही तशीही सायलेंट मेंबर. पण व्हॉट्सॲप प्रोफाईल पिक्चर्स पाहून काही अतिउत्साही मॉमचे चेहरे लक्षात राहिलेले. त्यातलंच कुणी दिसतं का हे शोधणारी ती. आणि तो, त्याचं पूर्ण लक्ष तिच्यावर. तिच्या किंचितसे पुढे चालत गर्दीत तिच्यासाठी मोकळा मार्ग बनवणे. कारण मॅडम तर समोर पाहून चालत नाहीतच. आणि मग त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी बाहुबली राजीव साहेबांवर. उजवा हात तिच्या पाठी, स्पर्श न करताही रक्षण करणारा. डावा हात वाटेत येणाऱ्याला एक्सक्यूज मी म्हणत हळूच दूर करणारा. आणि मधून निवांत मार्गक्रमण करणाऱ्या त्याच्या राणी सरकार मेघा. ये सब आपके रिश्तेदार ही लग रहे हैं. ऑलवेज वरीड. पेरेंट्स पेपर्स एंड मार्क्स के सिवा कुछ बोल ही नहीं रहे. त्याचं झुकूनच कानात कुजबुजणं. तिची थट्टा करण्याचा एकही चान्स त्याने सोडू नये. गेले 5 मिनिटे आसपास तीच चर्चा ऐकून कंटाळलाच. पुरे हां, मी काही एवढं पण बोलत नाही. आता मुलींच्या अभ्यासाची काळजी मी करणारच ना, त्यात चुकीचं काय. तिनेही नाक मुरडत दिलेलं उत्तर. हाँ, आप तो गलत हो ही नहीं सकती. गलती करने का कॉन्ट्रैक्ट तो हमारे पास है. ओठ मुडपतच मिश्किल हसला. मी असं काही म्हणाले नाही हा. आणि तुम्ही काय गलती केली? भुवया अकसतच विचारलं. एक खूबसूरत हसीन गलती तो हमारे साथ साथ चल रही है. खट्याळ डोळे, कानात हळुवार मधाळ बोलणं. आणि तिचे डोळे विस्फारून ओठांचा आ वासला गेला.
तिथेच उभं राहून पदर खोचून एक जोरदार फटका लावण्याची इच्छा झालीच तिला, पण आजूबाजूची पालक जनता पाहून अडवलं स्वतःला. मी गलती आहे का? घरी चला, मग दाखवते तुम्हाला. सगळ्यांची नजर चुकवत दंडाला करकचून चिमटा. तिने नाक उडवत वेडावलं अन हा दंड चोळत वैतागला. शाळेच्या गडबड गोंधळातही हे दोघे आपल्याच जगात रममाण, अन दोघांकडे वळून पाहणाऱ्या अनेक नजरा जाणवत होत्या दोघांना.